शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण महा-टी-ई-टी 2025 ची तयारी करत आहोत आणि आज आपण पाहणार आहोत शेवटच्या 8 दिवसांचा मिशन 90 प्लस प्लॅन. पास होण्याचा खास मूलमंत्र. होय मित्रांनो, पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. परंतु पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मित्रांनो, जसं आमचं यूट्यूब चॅनल आहे, तसंच WhatsApp चॅनल देखील आहे. या WhatsApp चॅनलमध्ये शालेय स्तरावरील ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, त्या सर्व स्पर्धा परीक्षा राबवल्या जातात आणि त्यांची तयारी त्या ठिकाणी तयार करून घेतली जाते. सोबतच आमचं टेलिग्राम चॅनल आहे, ज्यामध्ये आपल्याला इतर प्रकारच्या सर्व स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सोबतच स्पर्धा परीक्षांच्या सर्व अपडेट्स आपल्याला टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळतील. या व्हिडिओची PDF जर आपल्याला हवी असेल, ती देखील या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल. चला तर मग जाऊयात पुढे आणि पाहूयात शेवटच्या 8 दिवसांचा मिशन 90 प्लस प्लॅन. चला तर मग. मित्रांनो, आपण बघा या प्लॅनचे 3 मुख्य आधारस्तंभ या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ. त्यासोबतच वेळेचे अचूक नियोजन आणि निगेटिव्ह मार्किंग नसण्याचा फायदा घेणे. सगळ्यात महत्त्वाचे हे 3 आधारस्तंभ आहेत. आपल्याला परत एकदा सांगतोय, PYQ सोबतच वेळेचं नियोजन करणे आणि निगेटिव्ह मार्किंग नसण्याचा आधार म्हणजे थोडक्यात फायदा घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी आहे, तो म्हणजे परीक्षेचा आपण पॅटर्न समजून घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आता निगेटिव्ह मार्किंगकडे जाऊयात. महा-टी-ई-टीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. हा तुमच्यासाठी सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. याचा अर्थ तुम्हाला सर्वचे सर्व म्हणजेच 150 प्रश्न देखील सोडवायचे आहेत. ते येत असो किंवा नसो, आपल्याला सोडवायचे आहेत. एकही प्रश्न सोडून यायचं नाही. जो प्रश्न येत नसेल, तिथे योग्य वाटणाऱ्या उत्तराला मार्क करून पुढे जायचे आहे मित्रांनो. वेळ आपल्याला या परीक्षेचा आहे, तो म्हणजे 150 प्रश्नासाठी 150 मिनिटे म्हणजेच 2.5 तास आहे. याचा अर्थ एका प्रश्नासाठी आपल्याकडे सरासरी 1 मिनिट आहे. म्हणून मग आपण या ठिकाणी काय करायचंय, पूर्णच्या पूर्ण पेपर गोल करायचा आहे, काळा करायचा आहे. चला, त्यानंतर मग 8 दिवसाचा काय ॲक्शन प्लॅन असेल या ठिकाणी बघूयात. पहिल्या 1 ते 6 दिवस काय करायचं आहे. दररोज 2 प्रश्नपत्रिका PYQ मॉक टेस्ट आपण काय करायच्यात, द्यायच्या आहेत. म्हणजेच दररोज मागील वर्षाच्या किमान 2 प्रश्नपत्रिका आपण टायमर लावून सोडवायच्यात. त्या ऑनलाईन सोडवा किंवा त्या आपण बसून घड्याळ आपलं मोबाईलवर टायमर लावून सुद्धा आपण सोडवू शकतो. आपल्याला जशी सोय भेटेल, जसं असेल त्या ठिकाणी आपण सोडवायचे. म्हणजे उदाहरण जर पाहिलं तर एक सकाळी म्हणजे एका सकाळी 10:30 ते 1 आणि एक दुपारी म्हणजे एक पेपर सकाळी, एक पेपर दुपारी 2 ते 4:30 जेणेकरून परीक्षेच्या वेळेची आपल्याला सवय होऊन जाईल. बघा, त्यासोबतच आपण काय करायचं आहे मित्रांनो, कशासाठी हे करायचंय? तर यामुळे आपला काय होणार आहे, वेग वाढणार आहे, स्पीड वाढते, वेळेचं आपल्याला नियोजन जमल, म्हणजेच टाईम मॅनेजमेंट आपल्याला समजून येईल आणि परीक्षेचा आपल्याला फील देखील त्या ठिकाणी येऊ शकतो मित्रांनो. बघा, सर्वात महत्त्वाचे विश्लेषण जर आपण केलं तर ते म्हणजे पेपर सोडवल्यानंतर फक्त मार्क्स मोजू नका. बघा, आपण पेपर सोडवल्यानंतर मार्क्स फक्त मोजायचे नाहीत, तर मोजायचे आहेत चुकलेले प्रश्न, त्यानंतर जास्त वेळ लागलेले प्रश्न, अचूक आलेले प्रश्न. बघा, का चुकले आणि ते कोणत्या घटकावरचे टॉपिक होता तो आणि ते प्रश्न कोणत्या घटकातले होते ते आपण शोधायचे. ते चुकलेले प्रश्न. सोबतच आपल्याला जास्त वेळ कोणत्या प्रश्नाला लागला, म्हणजे उदाहरण गणित, मग यावर जास्त वेळ का लागला हे आपण पाहायचे आणि त्याचं काय करायचं आहे, थोडक्यात आपण सॉल्युशन आपण करून घ्यायचं आहे आपल्या लेव्हलवरती. त्यानंतर अचूक आलेले प्रश्न म्हणजेच हे आपले काय आहेत,
हे आपले स्ट्राँग पॉइंट्स आहेत. बघा आपले म्हणजे की हे ह्यांचं सगळ्यांचं काउंटिंग करायचं आहे मित्रांनो. आता त्यानंतर मग आपण रिव्हिजन करायची म्हणजे उजळणी कशी कराल? तर प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणानंतर तुमचे जे घटक चुकले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ जर पाहिलं तर मानसशास्त्रातील एखादा सिद्धांत, मराठी व्याकरणाचा एखादा नियम किंवा गणिताचं एखादं सूत्र म्हणजे तर हे जे चुकलेले आहेत, फक्त त्याच घटकांची तुमच्या नोट्समधून किंवा आपल्या पुस्तकातून काय करा, उजळणी करा. आता संपूर्ण पुस्तक वाचत बसू नका मित्रांनो. बघा, म्हणून मग आता त्यानंतर आहे पहिले 6 दिवसामध्ये आपण हे केलं. आता 7व्या दिवशी काय करायचं आहे, अंतिम उजळणी म्हणजेच फायनल रिव्हिजन आपण करायची. या 6 दिवसात तुम्ही सोडवलेल्या प्रश्नपत्रिकामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत किंवा ज्या चुका झालेल्या होत्या, त्या सगळ्यांची पुन्हा एकदा काय करायची आहे, रिव्हिजन करायची, उजळणी करायची आहे. सर्व विषयांची सूत्रे, व्याख्या, महत्त्वाचे मुद्दे जे की आपण शॉर्ट्स नोट्समध्ये आपण लिहिलेले असावेत, तेवढंच आता काय करायचं आहे, वाचायचं आहे. आता डीपमध्ये वाचत बसू नका. महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, तेच मुद्दे आपण आता घ्यायचेत आणि तेच मुद्दे काय करायचे आहेत, वाचायचे आहेत. बघा आता 8वा दिवस म्हणजे आपल्या परीक्षेचा आदला दिवस असेल. तर बघा परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करायचंय, तर आपण आराम नवीन काहीही वाचू नका. आपण आराम करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं. नवीन काही वाचलं नाही तरी चालतंय. बघा त्यानंतर तुमचं हॉल तिकीट, ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पेन आपला इत्यादी सर्व साहित्य एका ठिकाणी काय करायचं आहे, जमा करून ठेवा. आणि मग पुरेशी म्हणजे 7 ते 8 तास आपण झोप घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी शांत मनाने आपण परीक्षेला जायचे आहे. मित्रांनो, हे परीक्षेच्या दिवशी जायचं आहे. बघा त्यानंतर बघा विषयनिहाय पास होण्याची या ठिकाणी आपण आता स्ट्रॅटेजी पाहतोय. त्यामध्ये मग आता तुमचं टार्गेट किती आपलं? आपलं टार्गेट आहे 90 प्लस गुणांचं आणि ते कसे मिळवायचे तर या ठिकाणी बघू. बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे 30 गुणाला आहे. मग हा विषय पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो. यातले प्रश्न थेट म्हणजे कंटेंटवर न येता ते ते प्रश्न कन्सेप्च्युअल असतात. म्हणजे ते आपण कसे समजून घेतो त्यावरती हे प्रश्न असतात आणि म्हणून मग पी-वाय-क्यू सोडवल्याने तुम्हाला नक्की कळेल की कोणत्या प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त येत असतात. सकारात्मक म्हणजे जे पॉझिटिव्ह आणि विद्यार्थी केंद्रित प्रश्न असतात, ते काय करायचे ते थोडक्यात निवडीवर भर द्यायचा आहे मित्रांनो. म्हणजे कसं की एखादं पॉझिटिव्ह जो म्हणजे थोडक्यात आपली जी शिक्षण प्रणाली आहे, ही चाइल्ड सेंटर्ड आहे. आता चाइल्ड सेंटर्ड असल्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की बालकांच्या म्हणजे फेवरमध्ये जाणारा जो पर्याय असेल 4 पर्याय त्याला ठुक्का मारत चालायचं. म्हणजे त्याला राईट करत चालायचं, त्याला टिक करत चालायचं किंवा त्याला आपल्याला माहिती आहे गोल करायचं आहे. तर बघा, तर ते आपलं उत्तर असणार आहे. आता आपलं टार्गेट या सी-डी-पीमध्ये म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये आपल्याला कमीत कमी 30 पैकी 22 ते 25 मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत मित्रांनो. त्यासाठी काय करता येईल त्याची तयारी आता या ठिकाणी आपण पाहतोय आणि म्हणून मग आता जे काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही काय करायचे एकदा नजरेखालून घाला. ज्या काही थेअरी आहेत त्या थेअरी पाहून घ्या. आपल्या चॅनलवरती सर्व ज्या काही थेअरी आहेत, ज्या लागणाऱ्या थेअरी आहेत, त्या सगळ्या थेअरी आपण एका व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तर ते देखील आपण काय करा व्यवस्थितरित्या पाहून घेऊ शकता. त्यानंतर म्हणजे आपण हे लक्षात ठेवायचे आपल्याला 90 प्लस गुण मिळवायचेत आणि आता सी-डी-पीमध्ये आपल्याला किती मिळवायचेत 22 ते 25 गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचेत. चला त्यानंतर बघा आता हे पहिला भाग झाला. आता दुसरा भाग म्हणजे भाषा. भाषा विषयाचा भाषा 1 आणि भाषा 2 यांना 30 आणि 30 60 गुण येतं. मग हे दोन्ही विषय स्कोरिंग विषय आहेत. दोन्ही भाषामध्ये मिळून 4 उतारे आपल्याला पाहायला मिळतात. फक्त उतारे आणि त्यावरील प्रश्न सोडवूनही तुम्ही सहज 15 ते 20 गुण आपण सहज मिळवू शकतो. म्हणून मग उतार्यांचा सराव काय करायचा आपण पी-वाय-क्यूमधून करायचा आहे. मग व्याकरणाचे जे प्रश्न पी-वाय-क्यूमध्ये वारंवार आलेले आहेत, तेवढेच नियम आपण जास्तीत जास्त पाहून घ्या किंवा त्याच्या आजूबाजूचं बघायचं आहे. समजा जसं की समजा प्रयोग आहे, तर मागच्या वर्षी जर समजा आपल्याला एक उदाहरण सांगतोय हे, असंच असेल असं काही नाही. तर बघा म्हणजे मागच्या वर्षी समजा जर भावे प्रयोग आहे, भावे प्रयोगावर प्रश्न भावे प्रयोगावर प्रश्न आलेला असेल, तर आता आपण कर्मणी प्रयोग पाहून घ्या. आपण कर्तरी प्रयोग पाहून घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं
थोडंसं अभ्यास आपण या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी आपण वापरू शकतो. कारण मागच्या वर्षी त्याच्यावर प्रश्न आलाय, तर आता त्याच्या बाजूच्या पॉइंटवरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आपल्याला याच ठिकाणी 60 पैकी कमीत कमी 35 ते 40 गुण या ठिकाणी भाषा 2 आणि थोडक्यात भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये मिळाले पाहिजेत. चला त्यानंतर बघा मग आपलं तिसरी विषयानुसार जी स्ट्रॅटेजी असणार आहे ती म्हणजे पेपर 1 वाले असतील तर त्यांच्यासाठी गणित आणि परिसर अभ्यास असेल आणि पेपर 2 असेल तर त्यांच्यासाठी गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र असणार आहे. हे 60 गुणाचं आहे मित्रांनो. हा भाग अनेकांना कठीण जात असतो. परंतु मग गणित साठी काय करायचं, जी सोपी उदाहरणे आहेत, सरळ रूप, शेकडे रूप, शेकडेवारी, नफा-तोटा जे आहेत अगोदर जे सोपे जातात ते सोडून घ्यायचे. अवघड उदाहरणात वेळ वाया वाया घालवू नका मित्रांनो. सूत्रपाठ करून जायचं आहे. जर येत नसेल तर लगेच तिथं काय करायचं, टिक मारायचं आणि पुढं चालायचं. म्हणजेच त्याला गोल करायचं आणि पुढं चालायचं. चुकलं तर चुकलं, मागं पुन्हा बघायची गरज नाही. परंतु आलं तर ठीक आहे, नाही आलं तर त्याला काय करायचंय, लगेच गोल करून सोडून पुढे जावं. पण त्याला रिकामं सोडून पुढे जाऊ नका मित्रांनो. पुन्हा परत यायला खूप वेळ लागेल आणि मग तोपर्यंत वेळ आपल्याला शेवटी वेळ पुरत नाही मित्रांनो. बघा त्यानंतर परिसर अभ्यास, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र म्हणजे याच्यात आपल्याला पी-वाय-क्यूमध्ये आलेले प्रश्न आणि त्यांच्याशी संबंधित घटकच आपण जास्तीत जास्त वाचायचे आहेत. म्हणजे आपल्याला या 60 गुणापैकी आपल्याला 30 ते 35 गुण यामध्ये देखील आपल्याला मिळाले पाहिजेत. म्हणून मग आता आपलं एकूण टार्गेट बघा कसं होईल. मानसशास्त्रात कमीत कमी 25 गुण, आपल्याला दोन्ही भाषांमध्ये आपल्याला 40 गुण आणि जो आपला मुख्य विषय असेल म्हणजेच जो की समजा जर गणित आणि परिसर अभ्यास असेल पेपर 1 वाल्यांसाठी, तर त्यांनी त्याच्यात 60 पैकी 30 गुण घेणे. त्यानंतर आपल्याला जर मॅथ सायन्स असेल, तर त्यांनी 60 पैकी 30 गुण घेणे किंवा सामाजिक शास्त्र असेल, तर त्यांनी सुद्धा आपल्याला इथे 60 पैकी 30 गुण घेणे आणि असं केलं तर आपल्याला 95 मार्क्स मिळू शकतात. मिळ मिळ मिळान मुलांनो मित्रांनो आणि म्हणून मग त्या ठिकाणी तुम्ही आरामात पास होऊ शकता. परंतु या स्ट्रॅटेजीप्रमाणे जर समजा कमी जास्त जर झालं तर इथं जर मार्क्स आपल्याला मानसशास्त्रात कमी आले, तर मग भाषेमध्ये आपल्याला 40च्या पुढं जावं लागेल मित्रांनो. मग त्यावेळेला आपल्याला आपलं आपण टार्गेटच्या जवळ जाऊ शकतो किंवा मुख्य विषयात जास्त मार्क्स घ्यावे लागतील मग. आपला जर समजा मुख्य विषय चांगला असेल, हँड असेल, तर थोडेसे मग 30 नाही 40 तिथं 40च मार्क आपण घ्यायला पाहिजेत मग. म्हणजे जेणेकरून आपल्या इकडे मानसशास्त्रात कमी जास्त जरी झाले, तरी आपण 90च्या प्लस जाऊ शकतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा आता हॉलमध्ये जायचे तिथली स्ट्रॅटेजी पाहूयात आता काय करायचं असतं तर ज्या दिवशी परीक्षा आहे त्या ठिकाणची. मग अगोदर आधी सोपे प्रश्न आपण काय करायचे सोडून घ्यायचे. म्हणजे प्रश्नपत्रिका आपल्या हातात आली, की आल्यावर जो विषय आपल्याला सोपा वाटतो, तो विषय काय करायचा तिथून सुरुवात करायची. म्हणजे आपला काय होत असतो आत्मविश्वास वाढत असतो. मग मराठी सोपा जात असेल किंवा कोणाला बालमानसशास्त्र सोपं जात असेल, तर जो सोपा जातो त्याच्यापासून सुरुवात करायची. म्हणजे जसं जर समजा असं नाही, की तुम्ही सिक्वेन्सने सोडवत जावं. तुम्ही कोणताही प्रश्न कुठेही सोडवू शकता, कोणत्याही वेळेला सोडवू शकता. परंतु जर समजा मित्रांनो, आपण शक्यतो सोप्या विषयापासूनच आपण पुढेच गेलं पाहिजे. आपल्याला त्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो. आता आपण एकाच प्रश्नावर आपण अडकून राहायचं नाहीये मित्रांनो. बघा, त्यामध्ये मग आपण नाही आला सोडून द्या. गणिताचा किंवा इतर कोणताही प्रश्न सोडवायला 1-2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर त्याला मार्क करून सरळ पुढे जा. शेवटी वेळ उरल्यास परत त्या प्रश्नाकडे या. बघा, आपल्याला पुढे प्रश्नाकडे परत येईल किंवा नाही येईल याची खात्री नसते. परंतु शक्यतो मी तर म्हणतो, की हे जरी आपण या ठिकाणी ही स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला हे देणं गरजेचं आहे. परंतु एक अनौपचारिक पद्धतीने जर सांगायचं म्हटलं, तर प्रश्न नाही यायला लागला, आपल्याला कळलं हे येत नाही, तर त्याच्यावर वेळ घालवून बसायचं नाही. त्याला लगेच गोल करायचं आणि पुढं चालायचं. कारण नंतर येऊन बी तेच होणार आहे, जे आपण आता करतोय. त्याच्यापेक्षा त्याला गोल करा, पुढे चला, मागे त्याची वाट बघत बसू नका. परत येण्याचा विषय मनात सुद्धा आणू नका, असं वैयक्तिक माझं मत आहे. चला, त्यानंतर बघा वेळेवर लक्ष ठेवा. दर 30 मिनिटांनी किती प्रश्न आपण सोडवून झाले याचा आपण अंदाज घेऊयात आणि तो अंदाज घेतला पाहिजे. त्या अंदाज घेतला तर आपल्याला पुढे पेपर कव्हर सॉल्व्ह होऊ शकतो. मित्रांनो पहिलं म्हणजे कधी-कधी काय होतं ना, की आपल्याला वाटतं की प्रश्न हे सोपे आहेत. आपण वाचनामध्ये त्याच्यात वेळ घालतो आणि जवळपास मग 1-1.5 तास होतो आणि कळतं की आपले 2च विषय झालेत.
तर मग 2 विषय जर दीड तास वेळ गेला, म्हणजे 60 प्रश्न तुम्ही 90 मिनिटं घातले, तर उपयोग होत नाही मित्रांनो. कारण उरलेले जे काही समजा तुमचे जे 90 प्रश्न असणार आहेत, तर त्या प्रश्नाला केवळ तुमच्याकडे म्हणजे 1 तासच शिल्लक 60च प्रश्न असणार, 60च मिनिट असणार आहेत. म्हणून मग त्या ठिकाणी तसं करू नका. 30-30 मिनिटाला आपण काय करत चालायचंय, एक-एक प्रश्न, एक-एक विषय सोडवत चालूयात. म्हणजे जेणेकरून आपला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे पुढे, कारण त्यासाठी आपण वेळेची बचत करून चला. चला त्यानंतर शेवटच्या 10 मिनिटात काय करायचंय परीक्षेमध्ये, तर बघा या वेळेत तुम्ही एकही प्रश्न सोडलेला म्हणजे अनअटेम्प्टेड आपला नसणार आहे, याची आपण खात्री करून घ्यायची आहे. म्हणजे जे प्रश्न येत नव्हते, तुम्ही मार्क करून ठेवले होते, त्या सर्वांना तुमच्या अंदाजानुसार म्हणजे एज्युकेटेड गेस आपण करायचा आहे आणि गोल करायचा आहे. मी म्हणतो एवढं करूच नका मित्रांनो. हे करत-करत हे एकदम स्टँडर्ड प्रकारचे विद्यार्थी असतात, जे खूप हुशार आहेत, ते परत येऊन करू शकतात. परंतु आपण जर समजा वाटायला लागलं, की आपण तेवढ्या ह्याच्यात नाहीत. आपण फक्त 90 ते 100 पर्यंतचे विद्यार्थी आहोत किंवा आपण तिथपर्यंत मार्क्स घेऊ शकतो. कारण आपला 90 प्लसचा हा व्हिडिओ आहे किंवा 90 प्लसचा प्लॅन आहे. आपला जास्त त्याच्यापुढे घेण्याचा प्लॅन नाहीये. मग आपण तिथपर्यंत आहोत म्हणजे आपण थोडक्यात एक ॲव्हरेज स्टुडंटमध्ये असणार आहोत. मग आपल्या लक्षात येतंय, आपण काय करायचं नाही, मागे येण्यासाठी विषय ठेवायचा नाही. नाही आला की तिथंच त्याला गोल करा आणि पुढे चला. नाही आला, गोल करा, पुढे चला. वेळ घालत बसू नका. आणि मार्क करून सुद्धा ठेवायची गरज नाही. मार्क करून जर ठेवला, तर मग परत तुमच्याच्याने येणं झालं पाहिजे आणि वेळ तुम्हाला परत नंतर मिळाला पाहिजे. पण हे खूप रेअर होतंय, खूप कमी होतंय. जर तुमचा अभ्यास खूपच चांगला असेल, तर मात्र तसं तुम्ही करू शकता. म्हणून मग मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की जर समजा प्रश्न आला नाही, त्याच्यावर आपल्याला एक पहिल्या 10 सेकंदात कळतंय, आपल्याला येणार आहे का नाही म्हणून किंवा जास्तीत जास्त 15 सेकंद घ्या, 20 सेकंद घ्या. पण त्याच्यापेक्षा जास्त सेकंद विनाकारण त्याच्यावर घालू नका. नाही आला, गोल मारा, पुढे चला. चला, मग या एकंदरीत आपण काय करायचं, की आपल्याला एकही प्रश्न काय करायचा नाही, सोडायचा नाही आणि आपण आत्मविश्वास ठेवायचा मित्रांनो. म्हणून मग आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, की तुम्ही जर 8 दिवस हे अशा पद्धतीचं जर नियोजन केलं, तर ही परीक्षा आपण नक्की पास होऊ शकतो. तुम्हा सर्वांना आम्हाला खात्री आहे, की तुम्ही सर्वजण या ठिकाणी या परीक्षेला बसत आहात आणि तुम्ही नक्कीच सगळेजण पास होणार आहात. जे आपला हा व्हिडिओ पाहताय ते सगळेजण या ठिकाणी पास होणार आहेत, अशी या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करतोय आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक सो मच.